देवाची स्तुती असो, त्याच्या नावाला धन्यवाद असो. देवाने आपला परत एक वार हा प्रसंग दिलेला आहे की आपण त्याचं वचन ऐकावं, तुझ्यावर मनन करावं. 2 शब्दाची प्रार्थना आपण करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, तुझ्या नावाला धन्यवाद असो. वारंवार प्रिय प्रभू, तू आमच्या संगती तुझ्या वचनाच्या द्वारे बोलतोस प्रिय प्रभू, यासाठी की आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि या जगामध्ये चालत असताना कशा रीतीने चालावं प्रिय प्रभू, याचं शिक्षण तू आम्हाला देतोस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पुढील संपूर्ण वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग आहे, जे वचन आहे, ते मी आपल्या समोर वाचून दाखवतो. 1 पेत्र 5:8 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला गिळावे म्हणून शोधित फिरतो. योहान 10:1 मध्ये असं लिहिलेलं आहे, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून सोडून जातो तो चोर व लुटारू आहे. वचन 10 मध्ये लिहिलेलं आहे, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलतेने व्हावी म्हणून आलो आहे. 1 थेस 5 आणि दुसरं वचन, जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येईल. मत्तई 24:43. आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येतो हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता. आणि वचन 44, यास्तव सिद्ध असा तुम्हाला कल्पना नाही, अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. आजच्या संदेशाचं जे शीर्षक आहे ते याप्रमाणे आहे की जागृत ख्रिस्ती जीवन. जागृत ख्रिस्ती जीवन. नवीन करारामध्ये ज्या वेळेस येशूच्या दुसऱ्या येण्याविषयी आणि शेवटल्या काळाविषयी लिहिलेलं आहे, त्यावेळेस अनेकदा
सावध राहण्याविषयी आणि जागृत राहण्याविषयी लिहिलेलं आहे आणि जागृत राहण्याविषयी इशारा दिलेला आहे। येशूने सुद्धा त्याच्या लोकांनी जागृत राहावं आणि सावध राहावं यासाठी अनेक दाखले सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहे। उदाहरणार्थ इमानी कारभाराचा दाखला, अंजिराच्या झाडाचा दाखला, 10 कुमारीचा दृष्टांत, रुपयाचा दृष्टांत। ख्रिस्ती जीवन हे जे जीवन आहे हे इतर लोकांच्या जीवनापेक्षा वेगळं असल्या प्रकारचं जीवन आहे आणि हे जीवन जागृत असल्या प्रकारचं जीवन आहे। आपण पाहतो की जागृत जे जीवन असतं ते सर्व लोकांचं जागृत जीवन नसतं। सर्वसाधारण माणसाचं जीवन तितकं जागृत नसतं, परंतु काही लोकांचं जीवन, काही काम करणाऱ्यांचं जीवन मात्र जागृत असल्या प्रकारचं जीवन असतं। उदाहरणार्थ वॉचमन, पोलीस आणि विशेषतः रणांगणावर जे सैनिक असतात त्यांचं जीवन मात्र हे जागृत जीवन असल्या प्रकारचं असतं। जर एखादा सैनिक रणांगणावर आहे आणि तो जर झोपलेला आहे, झोप घेत आहे आणि जागृत नाही, तर ही गोष्ट त्याच्यासाठी फारच धोकादायक असल्या प्रकारची होईल, कारण तो स्वतःचाही जीव गमवेल, त्याचप्रमाणे इतरांचाही जीव गमवेल। आणि म्हणून त्या सैनिकासाठी जागृत राहणं हे अतिशय महत्वाचं आहे। त्याचप्रमाणे आपण पाहतो की एखाद्या देशाला जर त्यांचं शेजारी राष्ट्र शत्रू राष्ट्र असेल तर त्या देशाला जागृत राहणं फार महत्वाचं असल्या प्रकारे असतं। ते जर मित्र राष्ट्र असेल तर मग त्यांना एवढं जागृत राहण्याची गरज पडत नाही। परंतु उदाहरणार्थ काही देश असे आहेत की त्यांच्या शेजारी शत्रू राष्ट्र आहे, उदाहरणार्थ इस्रायल राष्ट्र। आपल्याला माहिती आहे की आता मोठं युद्ध सुरू आहे आणि असल्या प्रकारच्या युद्धामध्ये आपण पाहतो की त्या इस्रायलच्या आजूबाजूला जे देश आहेत ते शत्रू राष्ट्र असल्या प्रकारचे आहे आणि म्हणून त्यांना जागृत राहणं हे फार आवश्यक असल्या प्रकारचं आहे। त्याचप्रमाणे आणखी माणसाचं जीवन जागृत असल्या प्रकारे ठेवण्याची गरज असते। जर आजूबाजूला, तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या गावात जर चोर सुटले असतील आणि चोऱ्या होत असतील, चोऱ्या वाढल्या असतील, गुन्हे वाढले असतील, तर आपोआपच तुम्हाला तुमचं जीवन जागृत असल्या प्रकारचं ठेवावं लागतं। आणि आज आपण परिस्थिती पाहतो की 5-10 वर्षापूर्वी एवढं जागृत राहण्याची गरज पडत नव्हती, पण आज एवढ्या चोऱ्या वाढलेल्या आहे, एवढे गुन्हे वाढलेले आहे। रात्री तर गुन्हे होतातच, चोऱ्या होतात, पण दिवसा सुद्धा चोऱ्या होतात आणि म्हणून आजचं जीवन जागृत असल्या प्रकारचं जीवन झालेलं आहे। त्यात एका गोष्टीची, विचित्र गोष्टीची भर पडली, जेणेकरून आजचं जीवन जागृत म्हणजे बाहेर निघणं सुद्धा फार कठीण झालेलं आहे आणि सावध गिरीने, जागरूकतेने तुम्हाला चालावं लागतं, रस्त्याने बाहेर जावं लागतं। याला कारण चित्ते सुद्धा सुटलेलं आहे आणि म्हणून आजचं जीवन हे जागृत असल्या प्रकारचं जीवन झालेलं आहे। आणि ख्रिस्ती जीवन हे सुद्धा एक जागृत जीवन आहे, कारण या जीवनाला शत्रू आहे, आम्हाला शत्रू आहे। शत्रू जर असं असेल तर जीवन जागृत असल्या प्रकारचं ठेवावं लागतं, जागृत राहावं लागतं, सावध राहावं लागतं। आणि ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला शत्रू आहे आणि तो शत्रू कोण आहे, पवित्र शास्त्रामध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आहे, अनेक वचनामध्ये सांगितलेलं आहे। आणि तो शत्रू म्हणजे सैतान आहे। आमच्या जीवनात शत्रू आहे आणि त्या शत्रूचं नाव आहे सैतान। इतरांच्या जीवनामध्ये तो शत्रू नाही, परंतु आम्हाला मात्र तो शत्रू आहे आणि तो आमच्यावर टपलेला असल्या प्रकारचा आहे। काय सांगितलेलं 1 पेत्र 5:8 मध्ये? या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की सावध असा, जागे असा, कारण तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो। आमचा शत्रू आहे सैतान आणि तो शत्रू असल्यामुळे आमचं जीवन हे जागृत झालेलं आहे। हा शत्रू सैतान आहे, तो कसा आहे तर गरजणाऱ्या सिंहासारखा आहे। तो काय करतो, तो शोधत राहतो। कशासाठी शोधतो तर माणसाचा नाश करण्यासाठी, त्याला गिळून टाकण्यासाठी, त्याची शिकार करण्यासाठी हा फिरत असतो, शोधत असतो, टपलेला असतो।
आणि म्हणून आमचं जीवन हे जागृत असल्या प्रकारचं जीवन आहे, सावध असल्या प्रकारचं जीवन आहे. या शत्रूचे शस्त्र कोणते आहे? या सिंहाचे शत्रू कोणते आहे? शस्त्र कोणते आहे? सिंह जर म्हटला तर त्याचे जे शस्त्र असते तर तो गर्जना करून भय निर्माण करतो, त्याचप्रमाणे दहशत निर्माण करतो आणि पुष्कळदा त्या भयातून, त्या दहशतीतून तो आपलं भक्ष्य शोधतो आणि अशा रीतीने तो जीवन जगत असतो. एखाद्या सिंहाला जर भक्ष्य मिळालं नाही तर तो एखाद्या झाडाखाली जातो आणि तिथे धडकी भरेल असल्या प्रकारची मोठ्याने गर्जना करतो आणि त्या गर्जनेमुळे काय होतं, त्या झाडावर असलेले, शेंड्यावर बसलेले माकडं त्या दहशतीमुळे, त्या भयामुळे त्यांचे हात आपोआप सुटतात. त्या झाडाच्या फांदीला पकडलेले त्यांचे हात आपोआप सुटतात आणि ते पटापट खाली पडतात आणि त्या सिंहाचे भक्ष्य होतात. या सिंहाने त्यांची कशी शिकार केली तर भीतीने आणि दहशतीने. आणि आमचा शत्रू जो सैतान आहे तो सुद्धा हेच शस्त्र वापरतो, भय, दहशत आणि भीती. या शेवटल्या काळात हा जो सैतान आहे त्यातल्या जास्त चवताळलेला असल्या प्रकारचा आहे. का? जास्तीत जास्त तो अटॅक करत आहे त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांवर, अधिकाधिक तो टपलेला आहे, त्यांचा नाश करण्यासाठी तो फिरत आहे आणि टपून बसलेला आहे. याला कारण एका बाजूला या जगामध्ये खूप दुष्टाई वाढलेली आहे, मनुष्याचं पतन झालेलं आहे आणि पाप वाढलेलं आहे, परंतु दुसऱ्या बाजूला देवाच्या राज्याची वाढ होत आहे आणि लोक ख्रिस्ताकडे येत आहे, ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे आणि ही फार आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु ह्यामुळे हा जो शत्रू सैतान आहे तो चवताळलेला आहे. दुसरी गोष्ट, त्याचे दिवस आता थोडे राहिलेले आहे. याला कारण येशूचं येणं फार जवळ आलेलं आहे, त्यामुळे त्याच्यासाठी काम करण्यासाठी त्याला फार थोडे दिवस राहिलेले आहे आणि म्हणूनही तो चवताळलेला असल्या प्रकारचा आहे. परंतु आम्हाला मात्र भिण्याचं कारण नाही, कारण हा जो शत्रू सैतान आहे तो आमच्या शरीराला इजा करू शकतो, परंतु आमच्या आत्म्याला इजा करू शकत नाही, आमच्या भविष्याला इजा करू शकत नाही. आम्हाला जे सार्वकालिक जीवन आहे त्याला इजा तो करू शकत नाही, कारण तो हरलेला असल्या प्रकारचा शत्रू आहे आणि आमचा जो देव येशू याने त्याला केव्हाच हरवलेला आहे. आणि म्हणून आमचा जो येशू आहे तो विजयी आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सुद्धा विजयी असल्या प्रकारचे त्याचे लोक आहोत. पुढची गोष्ट आहे की हा जो शत्रू सैतान आहे त्याचे 2 रूप आहे. पहिलं रूप म्हणजे गर्जणाऱ्या सिंहासारखा आहे, तो दहशत निर्माण करतो, भीती निर्माण करतो आणि त्यामधून तो त्याचं काम करतो. पण दुसरं त्याचं जे रूप हे आहे की तो एखाद्या दिव्यदूतासारखं रूप धारण करतो आणि लोकांना फसवतो, सौम्य रूप धारण करतो, फार तेजस्वी रूप धारण करतो. गरजणाऱ्या सिंहाच्या अगदी उलट असल्या प्रकारचं रूप आणि सोंग तो घेऊ शकतो आणि असल्या प्रकारचं सोंग घेऊन, असल्या प्रकारचं चांगलं धार्मिकतेचं देवदूतासारखं रूप घेऊन तो लोकांना फसवत असतो आणि विश्वासणाऱ्यांना सुद्धा तो फसवत असतो. 2 कोरिंथ 11:14 असं लिहिलेलं आहे की ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. तेजस्वी दिव्यदूताचं आहे, भयंकर असल्या प्रकारच्या सिंहासारखं त्याचं मूळ रूप, भयानक आणि भीतीदायक असल्या प्रकारचं, परंतु तो सोंग करू शकतो, रूप घेऊ शकतो, दिव्यदूताचं रूप घेऊ शकतो, एखाद्या संदेशाचं रूप घेऊ शकतो आणि ख्रिस्ताचं रूप सुद्धा तो घेऊ शकतो. आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मत्ती शुभवर्तमान याच्या 24व्या अध्यायामध्ये आधीच याविषयी सांगितलेले की कशा रीतीने हा सैतान खोट्या संदेशाचं रूप घेईल आणि ख्रिस्ताचं सुद्धा रूप घेईल, ख्रिस्ताचं रूप सुद्धा. आणि काय सांगितलेलं 3 आणि 4 वचनामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ जण माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील, ख्रिस्ताचं रूप धारण करतील. आहे मनुष्य, त्याच्यामध्ये कुठलीच शक्ती नाही, त्याच्यामध्ये कुठलीच लायकी नाही, परंतु तो असं रूप धारण करेल
आणि स्वतःला म्हणेल की मी ख्रिस्त आहे. वचन 11 मध्ये असं लिहिलेलं आहे की पुष्कळ खोटे संदेश ते उठतील व अनेकांना फसवतील आणि लोक फसतील विशेष म्हणजे. आणि याच्यामध्ये तुम्ही स्वतःला असं म्हणू नका नाही मी फसणार नाही. तुम्ही सहज फसू शकाल, कारण सैतान अतिशय कुटील आणि लबाडीचा बाप आहे आणि त्याला फार चांगलं माहित आहे की माणसाला कसं फसवावं. आणि म्हणून लोक फसतील, असं अनेकांना तो फसवेल, असं या 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. आज सुद्धा अनेक लोक बहकत आहेत खोट्या शिक्षकांच्या मागे. आता अनेक उदाहरण आहेत, एक नाही अनेक उदाहरण आहे की जे असे उठलेले आहेत आणि ते म्हणतात मी ख्रिस्त आहे. हे फार शॉकिंग असल्या प्रकारची गोष्ट आहे. अनेक असल्या प्रकारचे खोटे संदेश ते खोटे ख्रिस्त उठलेले आहे. उदाहरणार्थ केनिया नावाच्या देशामध्ये एक ख्रिस्त उठलाय आणि तो म्हणतो की माझं दुसरं येणं झालेलं आहे. ख्रिस्तासारखा तो म्हणतो, तीच भाषा वापरतो. आपल्याला माहिती आहे ख्रिस्त येणार आहे, तो म्हणतो माझं दुसरं येणं झालेलं आहे. त्याला ख्रिस्तासारखेच 12 शिष्य आहेत आणि तो म्हणतो की हजारो दिव्यदूतांनी मला सांगितलं की तू ख्रिस्त आहे आणि तू जगामध्ये जा आणि माझं कार्य कर. आणि त्याचे नवलाची गोष्ट की या खोट्या ख्रिस्ताच्या मागं 1-2 नाही, लाखो त्याचे शिष्य आहे. फक्त केनिया देशामध्ये नाही, पूर्ण जगभर त्याचे शिष्य आहे. त्याचा अर्थ आहे की मनुष्य फसू शकतो, विश्वासणारे बहकू शकतात, डळमळीत होऊ शकतात, विश्वासापासून दूर जाऊ शकतात, ख्रिस्तापासून दूर जाऊ शकतात, त्यांची फसवणूक होऊ शकते आणि होत आहे. आणि म्हणून या वचनामध्ये सांगितलेलं आहे की सावध राहा, कारण हा सैतान दिव्यदूतासारखं रूप धारण करतो, संदेष्ट्याचं रूप धारण करतो, ख्रिस्ताचं रूप धारण करू शकतो, तो करतो केलेला आहे. आणि म्हणून आम्हाला अशा खोट्या देवदूतांपासून, त्यांच्या शिक्षणापासून आम्हाला सावध राहायचं आहे, कारण हा सैतान असल्या प्रकारचं सोंग घेऊन हजारो आत्म्यांचा नाश करत आहे, त्यांचा बळी घेत आहे, त्यांना भक्ष्य बनवत आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न आहे की असल्या प्रकारचे एक नाही अनेक खोटे ख्रिस्त निघालेले आहे, ते खरंच खोटे ख्रिस्त आहेत की खरे ख्रिस्त आहेत? आपल्याला माहिती आहे की ते खोटे आहे, परंतु कशावरून? हा केनियातला जो खोटा ख्रिस्त आहे तो म्हणतो की माझं दुसरं येणं झालेलं आहे. आता प्रश्न आपण हा पाहायला पाहिजे की येशूचं जे दुसरं येणं होणार आहे ते कसं होणार आहे, कोणत्या परिस्थितीत होणार आहे, शास्त्रात काय सांगितलेलं आहे. मग त्याप्रमाणे या खोट्या ख्रिस्ताचं येणं झालं आहे किंवा नाही. आणि वचनामध्ये त्याविषयी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. मत्ती 24:30 मध्ये लिहिलेलं आहे की पृथ्वीवरचे लोक मनुष्याच्या पुत्राला आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने मोठ्या वैभवाने येताना पाहतील. लोक पाहतील, जग पाहिल कशा रीतीने हा मनुष्याचा पुत्र आकाशातल्या मेघांवर आरूढ होऊन पराक्रमाने व वैभवाने येत आहे. हे जग पाहिलं असं या वचनामध्ये सांगितलेलं आहे. या खोट्या ख्रिस्ताला जगाने पाहिलं का येताना? तर नाही. पहिले थेस 4:14-16 मध्ये लिहिलेलं आहे, येशू जे पहिले झोपी गेले आहेत त्यांना त्याच्या बरोबर आणेल. याने जे ख्रिस्ती जे झोपी गेले होते त्यांना आपल्या बरोबर आणलं का? नाही. वचन 16 मध्ये लिहिलेलं आहे की कारण आद्य ध्वनी व आद्य देवदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वर्गातून उतरेल. याच्या येण्याच्या वेळेस असल्या प्रकारे आद्य ध्वनी, आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद झाला का? नाही. आणि याचा अर्थ हा जो आणि असल्या प्रकारचे अनेक जे उठलेले आहेत खोटे ख्रिस्त ते खोटे आहेत. आणि हे जे वचन आपण वाचलं त्यावरून आपल्याला दिसतं की येशूचं येणं हे काही गुप्त रीतीने होणार नाही, ते उघड होईल, ते सर्वांच्या समोर होईल. येशूचं दुसरं येणं हे गुप्त होणार नाही, सर्व लोकांचा तो दिसेल, सर्व लोकांसमोर आणि उघड रीतीने तो येणार आहे. आणि त्याच्या येण्याच्या वेळेस पुनरुत्थान सुद्धा होणार आहे. त्याच्या येण्याच्या वेळेस त्याचे जे लोक आहेत ते त्याच्या जवळ घेतले जाणार आहे. आणि म्हणून असल्या प्रकारचे अनेक खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेश आणि खोटं शिक्षण यापासून आम्हाला सावध राहायला पाहिजे. केव्हा सावध राहण्याची गरज असते? शत्रू असेल तर. आमचा शत्रू सैतान आहे आणि तो खोटे रूप धारण करतो आणि लोकांना फसवतो.
जर फसवणारा आमच्या आजूबाजूला असेल तर आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला सावध राहावं लागेल, आम्हाला जागृत राहावं लागेल. आणखी पुढची गोष्ट, कशामुळे? आमचं ख्रिस्ती जीवन हे जागृत जीवन आहे, सावध जीवन आहे. आणि पुढची गोष्ट, पहिली गोष्ट आपण पाहिली की शत्रू सैतान आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली चोर सैतान आहे. तिसरी गोष्ट, येशूच्या येण्याचा दिवस हा सुद्धा चोरासारखा आहे. आपण पाहिलं, चोर जर असेल तर मग सावध राहण्याची गरज आहे. चोर जर असेल तर आम्हाला जागृत राहण्याची गरज आहे. आणि येशूचा येण्याचा दिवस हा सुद्धा चोरासारखा आहे, म्हणून आम्हाला जागृत राहायला पाहिजे. त्याचं हे तिसरं कारण आहे. काय लिहिलेलं आहे मत्तई शुभवर्तमान 24 अध्याय 42 वचनामध्ये? त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की म्हणून जागृत राहा, कारण कोणत्या दिवशी प्रभू येईल हे तुम्हाला माहित नाही. वचन 43 मध्ये लिहिलेलं आहे, आणखी हे समजा की कोणत्या प्रहरी चोर येतो हे घरधण्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता. वचन 44 मध्ये लिहिलेलं आहे, सिद्ध असा तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल. आणि हे वचन जरूर तुम्ही लक्षात ठेवा. पहिले थेस 5:7 मध्ये लिहिलेलं आहे. असं लिहिलेलं आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येईल. प्रभूचा दिवस कसा? चोरासारखा. आमचं ख्रिस्ती जीवन हे जागृत जीवन आहे, सावध राहण्याचं जीवन आहे. याला कारण आम्हाला शत्रू आहे, याला कारण आमच्या भोवती चोर आहे, आणि याला कारण येशूचा दिवस, जो प्रभूचा दिवस म्हटलेला आहे, तो सुद्धा चोरासारखा आहे. चोर येतो, तो अचानक येतो, तो सांगून येत नाही. त्याचं येणं धक्कादायक असतं आणि अचानक येतं असतं. आणि प्रभूचा दिवस, ज्या दिवशी येशू येणार आहे, तो दिवस सुद्धा चोरासारखा असणार आहे. अचानक तो दिवस येणार आहे, चोरासारखा धक्कादायक असल्या प्रकारे तो दिवस राहणार आहे. आणि म्हणून त्या दिवसामुळे सुद्धा आमचं ख्रिस्ती जीवन हे जागृत असल्या प्रकारचं जीवन झालेलं आहे, सावध असल्या प्रकारचं जीवन झालेलं आहे. वचन 4 मध्ये असं लिहिलं आहे की त्या दिवसाने चोरासारखं तुम्हाला गाठावं असे तुम्ही अंधारात नाही. तो दिवस आला आणि त्या दिवसाने आपल्याला चोरासारखं गाठावं, हे असं बरोबर नाही. हे आपल्याला सुद्धा आवडणार नाही. आपली फजिती व्हावी आणि आपण त्या दिवसाचे चोराच्या हातामध्ये पकडल्यासारखं व्हावे असं कोणालाही वाटणार नाही. आणि म्हणून आम्हाला त्या दिवसामुळे सुद्धा जागृत असल्या प्रकारचं राहायचं आहे. प्रभूचा दिवस हा चोरासारखा होणार आहे आणि आम्हाला धक्का देणारा असल्या प्रकारचा होणार आहे आणि गंभीर असल्या प्रकारचा हा दिवस होणार आहे. कारण त्याच्या येण्याचा दिवस हा चोरासारखा अचानक येणार आहे. परंतु त्याला आणखी एक कारण आहे की आम्ही सावध राहायला पाहिजे, कारण त्याचा दिवस चोरासारखा येणार आहे आणि तो जो येणार आहे न्याय करण्यासाठी येणार आहे, हिशोब घेण्यासाठी येणार आहे. आणि म्हणून आमचं दैनंदिन जीवनाचा प्रश्न आहे की या जगातलं आमचं जीवन आम्ही जागृततेचं आणि सावधानतेचं जीवन जगत आहोत का? म्हणजे रोजचं जीवन आम्ही कसं जीवन जगत आहे? देवाचं भय धरून जीवन जगत आहे का? त्याची सेवा करत आहे का? त्याच्यासाठी कार्य करत आहे का? काही गोष्टी आपल्या जीवनात आहेत ज्या आम्हाला जागृत ठेवणाऱ्या असल्या प्रकारच्या आहेत. त्याच्याविषयी, शत्रूविषयी आम्हाला जागृत असल्या प्रकारच्या ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. जर आम्ही सेवा करत आहोत तर ही सेवा आम्हाला जागृत असल्या प्रकारची ठेवते. जर आम्ही रोज प्रार्थना करतो तर ही प्रार्थना आम्हाला जागृत ठेवणारी असल्या प्रकारची प्रार्थना, कारण म्हटलेलं आहे की प्रार्थना करीत जागृत राहा. जर आम्ही प्रार्थना करतो तर ही प्रार्थना आम्हाला जागृत ठेवते. जर आम्ही देवाची स्तुती करीत जीवन जगतो तर ही स्तुती आम्हाला जागृत ठेवते. जर आम्ही देवाच्या वचनामध्ये रममाण होतो, त्याचं मनन करतो, तर हे देवाचं वचन आम्हाला जागृत ठेवते. आणि जर आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी कमी आहे तर आमच्या जीवनात आम्ही झोपू शकतो, बेसावध राहू शकतो, गाफील राहू शकतो. त्या शत्रूचा अटॅक आम्हाला आमच्यावर होऊ शकतो.
आमची फजिती होऊ शकते. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये या काळात, विशेषतः शेवटल्या काळामध्ये निरंतर असल्या प्रकारचा व्हायला पाहिजे, रोज व्हायला पाहिजे. जर त्या रोज होत असतील तर त्याचा अर्थ आमचं जीवन हे जागृत आहे. आम्हाला आज प्रश्न विचारायची गरज आहे की आम्ही जागृततेचं जीवन जगत आहो का, सावधानतेचं जीवन जगत आहो का. आम्हाला प्रश्न हा विचारायला पाहिजे, काय माझ्या जीवनाचा दिवा त्या मूर्ख कुमारींसारखा पेटलेला आहे की विझलेला आहे. मूर्ख कुमारींचा दिवा विझलेला होता. शहाण्या ज्या कुमारी होता त्यांचा दिवा हा पेटलेला होता. आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की माझ्या जीवनाचा दिवा पेटलेला आहे की विझलेला आहे. जर विझलेला आहे तर आज ते पेटवण्याची गरज आहे. आज, कारण येशूचं येणं केव्हाही होऊ शकतं. कारण सैतानाचा अटॅक आमच्यावर केव्हाही होऊ शकतो, आमचा नाश होऊ शकतो. ह्या भ्रमात अजिबात राहू नका की मी फसू शकत नाही, सैतानाच्या हातात मी जाऊ शकत नाही, माझी फसवणूक होऊ शकत नाही, मी झोपू शकत नाही. अजिबात नाही. सैतान हा फसवणार आहे, तो लबाडीचा बाप आहे, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि म्हणून जागृत जीवन जगण्याची गरज आहे. आणि म्हणून आज आपण आपलं आत्मपरीक्षण करूया. पहिले तेच 5-6 मध्ये शेवटी काय लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवतो. बंधुजन हो, इतरांसारखी झोप घेऊ नका, तर जागे व सावध राहा. झोप घेऊ नका, पण तू जागे व सावध राहा. देव आपणास जागे करो, जागृत ठेवो, सावध ठेवो आणि येणाऱ्या काळामध्ये त्याच्या सहवासामध्ये जीवन जगण्यासाठी सहाय्य आणि मदत करो. देव आपणास आशीर्वाद देव.